तर 2:30 वाजता सुद्धा ह्या बागेमध्ये अशी सावली पडलेली बघा। तर याप्रमाणे आपण कुठलेही बार घेऊ शकतो, कितीही बार संत्र्यामध्ये घेऊ शकतो, फक्त नियोजन एकदम काटेकोर पाहिजे। ह्याच्यामध्ये दरवर्षी 2 ते 3 वेळेस बेसल डोस येतो, स्प्रे वेळेवर येतात। असा हा पण माल आहे। थोडासा आता 5 दिवसाच्या ताणामुळं हलकासा लूज नाही, काही घोडे यायला लागले लूज, पण हा माल जर एक 4-5 गाड्या जरी निघाला तर चांगला बाजारभाव मिळून जाईल याला। आणि त्याच्यामध्ये मग ही साईज पण आहे, तर ही साईज आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरला मिळेल। आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरची पण साईज आहे, तर ती ऑक्टोबरला मिळेल। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काढायचं आहे मृगबहार। तर आत्ता 1 जूनला फुलं याला काढायची आपल्याला, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये कंटिन्यू माल सुरू राहील। जो सप्टेंबरपासून सुरू होईल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिने माल राहील। डिसेंबर एखाद्या वेळेस गॅप जाईल, आणि डिसेंबर गॅप गेला की जानेवारीमध्ये परत मृगबहाराचं नियोजन हार्वेस्टिंगचं आपल्याला करायचं आहे। अशा प्रकारे नियोजन जर करायचं असल्यास शेतकरी बांधवांनी खूप काळजी घेऊन त्याचं नियोजन करावं लागते। पूर्ण लक्ष आपलं बागेवर पाहिजे आणि पाण्याचं नियोजन एकदम योग्य पाहिजे, तर आपण हे सक्सेस करू शकतो सगळ्या प्रकारचे बहार। तर असा हा बाग आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाळकी गावामध्ये। तर ज्यांना कोणाला हा बाग पाहायचा असेल किंवा याची माहिती घ्यायची असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता। धन्यवाद।